हा व्हिडिओ तुम्हाला योगायोगाने दिसलेला नाही. थोडा थांबा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा. तुमच्या आयुष्यात सध्या काहीतरी चालू आहे का? मनात अस्वस्थता, प्रश्न किंवा मार्ग दिसत नाहीये? कदाचित म्हणूनच आज श्री गुरुचरित्र अध्याय 3 तुमच्यापर्यंत पोहोचला आहे. नमस्कार भाविकांनो, आज आपण श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथातील अध्याय 3 जाणून घेणार आहोत. हा अध्याय फक्त कथा नाही, तर श्रद्धा, गुरुमहिमा आणि जीवनाला दिशा देणारा दिव्य अनुभव आहे. श्री गुरुचरित्र अध्याय 3 जसाच्या तसा वाचण्यापेक्षा आपण त्याचा सार पाहूया. आणि जर तुम्हाला पूर्ण अध्याय 3 हवा असेल तर तो खाली दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करून घ्या. मानवी जीवनातील दुःख, संशय आणि अज्ञान दूर करणारा महान ग्रंथ म्हणजे श्री गुरुचरित्र. मी स्वतः त्याचा अनुभव घेतलेला आहे आणि तुम्ही सुद्धा तो अनुभवू शकता. रोज सकाळी थोडंसं जरी वाचलं तरी चालेल. या ग्रंथाच्या श्रवणानं केवळ इच्छापूर्तीच होत नाही, तर साक्षात दत्तात्रेयांच्या कृपेचा अनुभव येतो. हा अध्याय गुरुमहिमा, श्रद्धा आणि भक्तीची ताकद यांचे सखोल वर्णन करतो. आजच्या या श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथातील अध्याय 3 व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की सिद्धयोग्यांनी नामधारकाला श्री गुरुचरित्राची कोणती गुपिते सांगितली आणि भगवान विष्णूंच्या 10 अवतारांमागे नेमके काय कारण होते. या व्हिडिओमध्ये सिद्धयोगी आणि नामधारक यांच्या संवादातून गुरुचे स्वरूप, गुरुचरित्राचे महत्त्व आणि खऱ्या भक्तीची ओळख स्पष्ट होते. पुढे अंबरीश आणि दुर्वास ऋषींच्या कथेद्वारे हे दाखवले आहे की खरी भक्ती असेल तर स्वतः भगवानही भक्ताच्या रक्षणासाठी पुढे येतात. चला तर मग या आध्यात्मिक श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथातील अध्याय 3 प्रवासात सहभागी होऊया. श्री गणेशाय नमः. सिद्धयोगीच्या मुखातून गुरु महिमा ऐकून नामधारक अत्यंत प्रसन्न झाला. तो म्हणाला, हे मुने, तुम्ही माझा संशय दूर केला, मला उद्धाराचा मार्ग दाखवला. मी तुमचा दास होऊ इच्छितो. सिद्ध म्हणाले, गुरुस्मरण हाच माझा आहार आहे. त्यांनी श्री गुरुचरित्र ग्रंथाचे महत्त्व सांगितले. याच्या श्रवणाने इच्छा पूर्ण होतात, ज्ञान मिळते, दुःख दूर होते आणि जीवनात सुख समृद्धी येते. नामधारकाने गुरुचरित्र ऐकण्याची विनंती केली. सिद्ध त्याला भीमा अमरजा संगमावर घेऊन गेले आणि म्हणाले, सिद्ध म्हणाले, श्रद्धा नसल्यामुळेच माणूस दुःख भोगतो. संशय सोड. गुरु म्हणजे कृपेचा सागर आहे. त्यांच्या कृपेने प्रपंच आणि परमार्थ दोन्ही साध्य होतात. कलियुगात ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिन्ही देव एकरूप होऊन श्री गुरु म्हणून अवतार घेतात. यानंतर अंबरीशाची कथा सांगितली. अंबरीश हा परमभक्त होता. एकादशी व्रत पाळताना द्वादशीला पारणे करायचे होते. त्यावेळी दुर्वास ऋषी त्याची परीक्षा घेण्यासाठी आले आणि मुद्दाम उशीर केला. व्रतभंग होऊ नये म्हणून अंबरीशाने फक्त तीर्थ घेऊन पारणे केले. दुर्वास रागावले आणि शाप दिला, तू सर्व योनीत जन्म घेशील. तेव्हा भगवान विष्णू प्रकट झाले आणि म्हणाले, माझ्या भक्ताचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे. हा शाप मी स्वतः भोगेन. या शापामुळे भगवान विष्णूंनी मत्स्य ते बुद्ध असे 9 अवतार घेतले आणि पुढे कल्की अवतार होणार आहे. समारोप. ही कथा आपल्याला शिकवते, खरी श्रद्धा आणि भक्ती असेल तर भगवानही भक्तासाठी उभे राहतात आणि गुरुकृपेने अशक्यही शक्य होते. जर तुम्हाला श्री गुरुचरित्रमधील संपूर्ण अध्याय 3 वाचायचा असेल तर खाली दिलेल्या लिंकवरून तुम्ही तो मोफत डाउनलोड करू शकता. अध्याय 3 पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. आशा आहे की तुम्ही श्री गुरुचरित्राचा अध्याय 3 डाउनलोड करून वाचाल आणि त्याचा दिव्य अनुभव घ्याल. पुन्हा भेटूया अध्याय 4 मध्ये.